शासकीय विश्रामगृह कारंजा लाड जिल्हा वाशिम येथे भटक्या विमुक्त जाती जमाती सेवा समितीच्या वतीने बैठक संपन्न। विमुक्त व भटक्या जाती जमातीची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करा। राजू आवताडे। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। छायांकन विनोद कुमार। दिनांक 20/4/2026 रोजी 12:30 दरम्यान शासकीय विश्रामगृह कारंजा लाड जिल्हा वाशिम येथे भटक्या विमुक्त जाती जमाती सेवा समितीच्या वतीने विमुक्त व भटक्या जाती जमातीची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करावी। SC ST व OBC प्रमाणे विमुक्त व भटक्या जाती जमातीकरिता ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंत राखीव मतदार संघ देऊन राजकीय आरक्षण मिळावे। भटक्या विमुक्त जाती समूहाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मागण्या संदर्भात राजू आवताडे, राष्ट्रीय अध्यक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती सेवा समिती यांनी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती। सदर बैठकीकरिता बुलढाणा, अकोला, अमरावती व वाशिम जिल्ह्यातील 55 ते 60 प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित झाले होते। कार्यक्रमादरम्यान राजू आवताडे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की भटक्या विमुक्त जाती जमाती आजही कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता गावोगावी भटकंती करून, भिक्षा मागून, विविध कलेचे प्रदर्शन करून आणि जंगलात शेळ्या मेंढ्या राखून अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन व्यतीत करीत आहेत। 15 एप्रिल नंतर भटक्या विमुक्त जाती जमातीची कृती समिती तयार करून गावोगावी जनजागृती करून राज्यभर आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार आहे। आंदोलन करून न्याय मिळाला नाही तर सर्वोच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करण्यात येणार असल्याचे राजू आवताडे यांनी सांगितले। जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती श्री जय किशन भाऊ राठोड यांनी सांगितले की कृती समिती तयार करून सर्व समाज प्रमुखांची जबाबदारी निश्चित करून हजारोच्या संख्येने आंदोलनात लोक सहभागी झाले पाहिजे। अशा प्रकारचे नियोजन करणार त्याकरिता सर्वांनी तन मन धनाने सहकार्य करण्याचे आवाहन जय किशन भाऊ यांनी केले। डॉक्टर श्याम जाधव यांनी सांगितले की राज्यातील सर्व प्रमुख संघटनांच्या नेत्यांना कृती समितीमध्ये सहभागी करून घेऊन राज्यभर आंदोलन उभे करू, त्याकरिता गावोगावी जाऊन जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले। जोगवा संघटनेचे अध्यक्ष श्री रामदास कटक, भोई समाजाचे नेते श्री आत्मारामजी म्हात्रे, वडार समाजाचे नेते श्री राजू अण्णा गायकवाड, मदारी समाजाचे आसिक सय्यद मदारी, वंचित बहुजन आघाडीचे श्री किशोर मानकर, धनगर समाज संघटनेचे नेते व शिवनगर येथील सरपंच श्री छगनराव बहाडे, शेतकरी संघटनेचे नेते भारत भगत यांनी आपल्या भाषणातून भटक्या विमुक्त जमातीच्या व्यथा व समस्या मांडून मनोगत व्यक्त केले। भटक्या विमुक्त जाती जमातीला न्याय मिळवून देण्याकरिता वंचित बहुजन आघाडी, लहुजी शक्ती सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार, भारत मुक्ती मोर्चा, काँग्रेस पार्टी, समाज क्रांती आघाडी, आदिवासी संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती, शेतकरी एल्गार समिती व इतर सामाजिक संघटनांनी संभाव्य आंदोलनाला पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग देण्याचे जाहीर केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर रमेशचंद्र शिव यांनी केले तर आभार प्रदर्शन भारत भगत यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मन्नानभाई कामनवाले, महादेवराव शिंदे, बाळूभाऊ चव्हाण, संदीप लसनकुटे, विनोद गणवीर, राजूभाऊ राठोड, किशनराव आवताडे यांनी परिश्रम घेतले। मुलाखत मोनाली मॅडम, छायांकन विनोद कुमार सर। चला तर मग जाणून घेऊया यांची मते जनगणनेविषयी। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपले स्वागत करते आणि आज आपण आहोत कारंजा लाड येथील विश्रामगृहामध्ये। तर या ठिकाणी आज आरक्षण आणि जनगणनेसाठी एक सभा आयोजित करण्यात आली होती। तसेच त्या सभेमध्ये, त्या बैठकीमध्ये जे काही मान्यवर उपस्थित आहेत आणि जे हजर होते, काही येऊन गेले, त्यांना काही कामे होती, तरी सुद्धा त्यांनी आपापले मुद्दे येथे मांडले। तरी सुद्धा आणि बाकी राहिलेले जे मान्यवर आहेत त्यांनी सुद्धा आपले मुद्दे येथे मांडलेले आहेत। आणि चला तर मग जाणून घेऊया की नेमकं आरक्षण आणि जनगणना हाच विषय की अजूनही काहीतरी या माझ्यासोबत। नमस्कार सर, आपला सर्वप्रथम एकदा परिचय सांगा आणि आजच्या या बैठकीविषयी काय सांगाल? मी राजू आवताडे, राष्ट्रीय अध्यक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती सेवा समिती आणि संस्थापक अध्यक्ष शेतकरी एल्गार समिती, अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती, वाशिम जिल्हा। तर मग आपल्या या जो बैठकीचा मुद्दा आहे आरक्षण आणि जनगणना, हे दोन मुद्दे आपण घेतलेले आहेत। तसेच अजूनही काही मुद्दे होते का? तसेच यामध्ये, या बैठकीमध्ये आपण काय असं हे केलं आहे की आपले जे उपक्रम आहे ते आपण राबवणार आहात असं सांगितलं। तसेच वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा सुद्धा केली, पण तरी सुद्धा आपला नेमका जो एक मुद्दा ठाम असतो तो नेमकं काय? आमच्या मुख्य मागण्या दोन आहेत।
भटक्या विमुक्त जाती जमातीची आमची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करण्यात यावी. तसेच SC ST OBC या भावांप्रमाणे आम्हाला सुद्धा राखीव मतदारसंघ देऊन राजकीय आरक्षण मिळावे. या 2 मुद्द्याकरिता आम्ही आता संभाव्य आंदोलनाची दिशा ठरवणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच राज्य लेवलवर एका मीटिंगचे आयोजन करून त्यामध्ये आणखी प्रमुख संघटनांचे लोकांना सुद्धा आम्ही सहभागी करून घेणार आहे. जसे VJNTची आमची 40 करोडच्या वर लोकसंख्या संपूर्ण देशामध्ये आहे. भटक्या विमुक्त जाती जमाती ज्या जाती आहेत हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपला उदरनिर्वाह करण्याकरता भटकंती करीत आहे. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये भटक्या जमातीचे मोठे योगदान आहे. क्रांतिकारी जमातीचे लोक होते, त्यामुळं इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. इंग्रजांना त्यांच्या क्रांतिकारी म्हणजे कार्याचा म्हणजे हादरे बसल्यामुळे त्यांना 12 ऑक्टोबर 1871 रोजी जात गुन्हेगारी कायद्याअंतर्गत खुल्या कारागृहामध्ये त्यांना डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी जात गुन्हेगारी कायदा हा संपुष्टात आला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा आज भटक्या जाती जमातीचे लोक आपल्या पोटाची खळगी भरण्याकरिता आजही गावकुसाबाहेर पालाच्या झोपड्यात राहतात, भिक्षाटन करून आपला उदरनिर्वाह करतात, जंगलामध्ये शेळ्या मेंढ्या घेऊन रात्रंदिवस तिथे राहतात. म्हणजेच राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक लाभापासून ते दूर आहेत. या 4ही मुद्द्यापासून ह्या जमाती कोसो दूर राहिल्या आहेत. ह्या जमाती समाजाच्या राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात यायला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला जो सामाजिक न्याय आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. जसे की SC ST OBCला राजकीय क्षेत्रामध्ये जे आरक्षण आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे. आमची जनसंख्या आम्हाला समजली पाहिजे, जेणेकरून राज्याच्या केंद्राचा जो बजेट असतो त्यामध्ये आमच्यासाठी वेगळी तरतूद असली पाहिजे. या 2 मुद्द्यावर आम्ही आता संभाव्य आंदोलन करणार आहे. धन्यवाद. नमस्कार सर, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र न्यूजमध्ये. तर काय सांगाल आजच्या या बैठकीबद्दल आणि या मुद्द्यांबद्दल आपण काय सांगाल, काय वाटतं आपल्याला? नमस्कार, मी डॉक्टर श्याम जाधव, प्रदेश सरचिटणीस ऑल इंडिया बंजारा सेवा संघ. आम्ही संयुक्त महाराष्ट्रातील समस्त जिल्ह्यामध्ये या कृती समितीच्या माध्यमातून एकाच वेळेस सर्व कलेक्टर आणि तहसील कार्यालयावर निवेदन आणि मोर्चे काढण्याचं या निमित्तानं आम्ही ठरवलेलं आहे. आमची मागणी ही फार राजूभाऊ अवताडे यांनी सांगितल्याप्रमाणे स्पष्ट आहे की SC ST आणि OBC बांधवाप्रमाणे सुद्धा आमची जनगणना ही झाली पाहिजे. आमचे मूलभूत राईट्स जे आमचे कर्तव्य आणि हक्क आहेत हे आम्हाला माहीत झाले पाहिजे. संपूर्ण देशामध्ये 40 कोटी समाज असताना सुद्धा त्याची जर कोणतीही शासन दरबारी दखल नसेल तर तुम्ही उद्या पॉलिसी डिसिजन जेव्हा घेताल तेव्हा ह्या संख्येचा जर तुमच्याकडे डाटाच नसला तर तुम्ही त्याला न्याय कसे देऊ शकाल? हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा खूप मोठ्या प्रमाणे हा अपमान आहे. म्हणून जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना झालेली पाहिजे आणि सर्वांना या राजकीय आरक्षण सुद्धा मिळाले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि भारताच्या संसदेमध्ये सुद्धा आमची अशी स्पष्ट मागणी आहे. आणि आम्ही हे आंदोलन फक्त महाराष्ट्रापुरताच न थांबवता आम्ही न्यायिक प्रक्रिया करून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा या कृती समितीच्या माध्यमातून जाण्याचं ठरवलं आहे, इथे नमूद करू इच्छितो. धन्यवाद. नमस्कार सर, काय सांगाल आपण याबद्दल? आमचा जो भटकं विमुक्त जाती जमाती परिचय द्या. मी आत्माराम रामजी म्हात्रे आणि भोई समाजाचा एक नेता आहे. आणि वैशिष्ट्य असं आहे की जे आज भटकं विमुक्त जाती जमातीचा जो विशेष कार्यक्रम दर्जा ठेवला होता त्या माध्यमातून समाज संघटित करून समाजाचा आवाज कसा भेटला जाईल आणि शासन दरबारी आपली न्याय आणि हक्कासाठी आपण काय करायला पाहिजे आणि सरकारनं आपल्याला काय द्यायला पाहिजे याची चपळ भूमिका समजून आम्ही एक ठिकाणी एक वर्जमुट करून एका ठिकाणी आलो आहोत. आणि याच अभिमानाचं आम्ही स्वागत करून प्रत्येकाकडून प्रत्येक समाज एकत्र करून खरोखर या सरकारला, या देशाला, या राष्ट्राच्या कार्याला जर कोणी सहजगतीने आपला सहभाग देत असेल आणि आपल्या जीवनातलं काहीतरी भवितव्य घडून येत असेल तर नवनिर्माण भारत निर्माण करायचा असेल तर आज समाज परिवर्तनाची आज गरज आहे. त्यामुळे आपण सर्व एकत्र भटकलेला जो माणूस आहे तो एकत्र येऊन आपण या प्रसंगाला धावून आपण एकजुटीनं आपण
त्या सत्कार करावा. मानकर सर, आपण काय सांगाल याबद्दल, आपले काय मत आहे? या ठिकाणी व्हीजेएनटी ह्या प्रवर्गातील लोकांना राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे. त्याच पद्धतीने ज्या काही महामंडळ वगैरे आहे याच ठिकाणी सुद्धा त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. शैक्षणिक आरक्षण असेल, सामाजिक आरक्षण असेल किंवा पॉलिटिकल आरक्षण असेल, यासाठी हे आंदोलन राजूभाऊ अवताडे यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी उभं केलं जात आहे. त्या आंदोलनाला या ठिकाणी सर्व बहुजनवादी परिवर्तनवादी चळवळीच्या वतीने मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये जे काही आंदोलन, ज्या प्रकारचे आंदोलन येतील, त्या आंदोलनाला संपूर्ण आंबेडकरी चळवळीच्या वतीने मी पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो. जय भीम. राऊत सर, आपला परिचय सांगा आणि याबद्दल आपण काय सांगा? आज दिनांक 20 एप्रिल 2026 ही जी काही सभा या ठिकाणी संपन्न झाली, या सभेला ज्या भटक्या जाती जमाती आणि संघर्ष समितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत. मी दिनेश राऊत, जिल्हा प्रभारी बामसेप, या भटक्या विमुक्त जाती जमाती संघर्ष समितीला सक्रिय सहभाग आणि सक्रिय पाठिंबा या ठिकाणी देत आहेत. कारण स्वातंत्र्याला 77-78 वर्ष झाली, परंतु ह्या ज्या भटक्या जमाती आहेत याचं नेतृत्व करताना कोणी दिसत नाही. आणि म्हणून स्वातंत्र्य झाल्यानंतर देखील हे जे भटक्या जाती जमाती आणि घुमंतू लोक आहेत हे आजही वनवन भटकत आहेत. त्यांना कोणत्याही पद्धतीचे हक्क आणि अधिकार दिले जात नाही. किंबहुना भारतामध्ये संविधान लागू असून या संविधानाची अंमलबजावणी होत नाहीत. आणि म्हणूनच यांना हक्क अधिकार जर प्राप्त करून घ्यायचे असेल तर राष्ट्रीय लेवलचं संघटन आणि त्या संघटनेच्या माध्यमातून ही जी त्यांची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना आहे ती जनगणना झाली पाहिजेत. यासाठी मी या ठिकाणी आलो आहेत आणि माझ्या संघटनेचा या ठिकाणी सक्रिय पाठिंबा देखील आहेत आणि यामध्ये मी सक्रिय सहभागी देखील होणार आहे. नमस्कार सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार. आणि आपण काय सांगाल आज जी आपण बैठक आयोजित केली, तसेच वेगवेगळ्या जाती धर्माची सुद्धा इथे व्यक्ती आज समाविष्ट झाले आपल्यासोबत. तसंच तुम्हाला वाटत नाही का की ही संघटना फक्त इतक्या लोकांपुरती मर्यादित नसून अजूनही यात वाढ व्हावी? नाही, हे जे संघटन राजूभाऊनं जे निर्माण केलं, या संघटनेला जवळपास सर्व जाती धर्माचे लोक इथं उपस्थित आहेत. या सर्व जाती धर्माच्या लोकांचं यांना सहकार्य आहे. माझं सुद्धा म्हणणं असं आहे की मी डॉक्टर आर.बी. चंदनशिव, मी लवजी शक्ती सेनेचा पश्चिम विदर्भ अध्यक्ष आहे आणि शेतकरी संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष आहे आणि वेगळ्या विदर्भ आंदोलन समितीचा मी जिल्हा समन्वयक आहे. मी या सर्व संघटनेच्या वतीनं या चळवळीला पूर्ण माझा पाठिंबा आहे. आणि माझं म्हणणं सुद्धा हेच आहे की या देशात संविधान आहे, या संविधानानुसार हा देश चालते. म्हणून या संविधानाच्या नुसार जर देश चालत असेल तर मग इथल्या सर्व बद्दल काय मत मांडाल आपलं? विदर्भ राज्य आंदोलन समिती तथा शेतकरी आंदोलन समिती वाशिम यांच्या वतीने या SC